पेठ वडगावमध्ये आज राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं। निवृत्त पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आणि यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ शहर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले व्यवहार पूर्णतः बंद ठेवले। यादव आघाडीच्या वतीने शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। पेठ वडगाव शहर आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठप्प झालं होतं। यादववाडा इथून मूक मोर्चाची सुरुवात झाली। शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत असताना हा मोर्चा नगरपालिका चौकात पोहोचला आणि तिथे विसर्जित करण्यात आला। नगरपालिका निवडणुकीदरम्यान यादव आघाडीचे कार्यकर्ते जय कराडे यांना विरोधकांकडून मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय। मात्र या घटनेची तक्रार देऊनही पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। उलट सखोल चौकशी न करता माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आणि यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। या विरोधात नगराध्यक्षा विद्याताई पोळ, उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, जय कराडे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते।